एक जुना टनेल, इथून सिटीच्या बाहेर पडतो आपण. ह्या साईडला गेल्यानंतर इथून राईट साईडला आपला ठोसेगर धबधबा लागतो. आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला इकडं, इथून असा वर तो जातो कास पठारला. तर आज आपण जात आहोत तिकडं ठोसेगरला, तिथून उजवे साईड. तर चला जाऊया. ओके. फायनली पोहोचलो आपण ठोसेगरला. तिथे बहुतेक तिकीट घर आहे, तिथे जाऊया आणि तिकीट काढूया. धबधब्याचा मॅप दिला इथं की इथं दिसतोय मोठा धबधबा आहे आणि हा दिसतोय छोटा धबधबा. पहिल्यांदा आपण इथं जाऊया मोठ्या धबधब्याकडे, मग तिथून हळूहळू छोटा धबधब्याकडे जाऊया. तिकीट काढले, जाऊया मध्ये. तिकीट ऑनलाईन आहे. नमस्कार मित्रांनो, ओळखलंय का नाही? अहो कुठून? ठोसेगर धबधब्यापासून. ओके. मोठा धबधबा 350 मीटर उंचीचा आहे आणि छोटा धबधबा 110 मीटर उंची. मस्त दोन्ही साईडनं झाडीमधून आपण जातोय. वातावरण पण छान झालंय. थोडंसं पावसानं उघाड दिले, असंच उघाड दिली थोड्या वेळ तर बरं राहील, आपल्याला व्हिडिओ छान काढता येईल. मोठा धबधबा ना इकडं, हे आज जो जातो ना इकडं मोठा धबधबा आहे आणि छोटा धबधबाला इकडं. तर आपण काय करूया, पहिल्यांदा मोठा धबधबा जाऊया आणि मग छोटा धबधबा जाऊया इकडे. तर चला. आत्तापासूनच धबधब्याचा आवाज येतो रे. पाणी वाढलं असं ना. पाणी बघायला मिळेल बघ. हो, पाणी खूप छान आणि आज आलो, खूप चांगलं झालं. हो, छान वातावरण होतं आणि थोडं पावसानं पण उघड दिले. इथपर्यंत अजून पोहोचलो पण नाही आहे. हो, इथपर्यंत आवाज येतोय पाण्याचा. जर तुम्हाला तर यायचं झालं ना, इथं जुलै ते ऑक्टोबर महिना हा एकदम परफेक्ट टाईम आहे. तुम्हाला भरपूर पाणी मिळेल इथं. आणि जसं ऑक्टोबर संपल, ऑक्टोबर नोव्हेंबर, तसं थोडं थोडं पाणी कमी कमी होत जातं. जर तुम्हाला यायचंच असेल तर जुलै तो ऑक्टोबर महिना हा परफेक्ट आहे एकदम. आत्ता माहिती नाही तुम्हाला आवाज येतो का नाही आहे, पण आम्हाला धबधब्याचा खूपच आवाज येतोय. वा, भरपूर आलंय पाणी बघा. हे साहेब पण येत आहेत, त्याच्यामुळे येताना थोडंसं काळजीनं. गर्दी गर्दी वीकेंड असल्यामुळं ना आज भरपूर गर्दी दिसते. आणि हे पहा, ठोसेगर धबधबा. वा, मस्त पांढरा शुभ्र धबधबा दिसतोय. आणि इथं लोकांची गर्दी पहा, वीकेंड असल्यामुळं लोकांची फुल ऑन गर्दी आहे. तर चला आपण तिथं जाऊया. तिथून एक मस्त एक धबधबाचा व्ह्यू आहे, ती घेऊया. हा एक सेल्फी स्पॉट आहे. काय जण मस्त हँडसम पोज देत आहेत, पण त्यांच्यामध्ये 10 जण घुसत आहेत. चला गर्दी गर्दी. पहा व्ह्यू. तब्बल 350 मीटर हाईटवरून हा ठोसेगरचा धबधबा पडतोय. आणि हा महाराष्ट्रातील 2 नंबरचा अति उंचावून पडणारा धबधबा आहे. पहिला मोठा धबधबा म्हणजे वजराई, त्याच्यानंतर हा ठोसेगर धबधब्याचा नंबर लागतो. जाऊया हळूहळू आपण छोट्या धबधब्याकडे.
यांचं कोणीतरी हरवलं आहे वाटते. केव्हाच्या शोधू राहिल्या आणि आवाज देऊ राहिल्या त्या. कोण हरवले काय? तुमच्यासोबतच होते काय? हा, इथं थोडी रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यांचं कोणीतरी हरवलंय. इथं थोडंसं असं गोंधळ होऊ शकतो बरं का. जरा सोबतीनंच राहिलेलं बरं सगळेजण. पक्षी आहे का रे? आवाज येते का तुम्हाला? पक्ष्याचा एक आवाज येतोय काहीतरी छान. असं वाटतं कोणतरी शिट्टी मारत आहे. ठोसेकर धबधब्याची वरची बाजू आणि हे मग आता मोठा धबधबा जो पडला ना तो इथून पडतो. आणि त्याच्या बाजूचा हा वाला आणि हा मेन. आता आपण बरोबर धबधब्याच्या वरच्या साईडला आहे. जोडी हा छोट्या धबधबाचा ते बघितलं का आजी आजोबा? एवढा पाऊस पडतोय तरी पण ते आले बायकोला घेऊन व फॅमिलीला घेऊन. सगळेजण लहान लहान लेकरांना आपण पण लहान लहान लेकरांनाही घेऊन मस्त पैकी. बघा छोटा धबधबा. बरा कशा क्वालिटी इन क्वांटिटी उगण यायलाच लागतंय. ठोसेकर धबधबा. तेव्हा लेकरं बघा. लेकरांचं वेगळं चालू आहे. पुढे इथं गुहा आहे पण काय माहिती काय बंद दिसतंय. हे पाण्याचं लेवल वाढलंय चांगलंच. त्याच्यामुळं पुढे गुहेत जायचं होतं पण पुढे गुहेत काय जाता येणार नाही आपल्याला. तार वगैरे लावलेले. तर हा होता ठोसेघरचा धबधबा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. खाओ एन्जॉय करताय अमरदीप पावसामध्ये. एन्जॉय. हा मानव आहे ना लवकर उतरला पाहिजे तर आपल्याला थोडासा व्हिडिओ काढता येईल. पाऊस चालू झालेला आहे आणि अमरदीप समोर समोर चाललाय आणि मी मागे मागे आहे त्याच्या. आता जाऊया छोट्याच्या पुढे. आता जाऊया हळूहळू पुढे. आता जाऊया हळूहळू पुढे. आता छोटा धबधबा बघायला जाऊ. एक्साइटमेंट मध्ये उतरताना उतरलो आपण. आता तेवढंच वर चढायचं आहे. दम लागतोय. कसं ओळख देणार आहे? हा तर मित्रांनो तर हा होता ठोसेघरचा धबधबा.